संक कॉस्ट फॉलिसी ही एक अवस्था आहे, जी आजच्या तरुणाईला किंवा खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात अ, ही अवस्था आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रात अडकणे व त्यातून बाहेर पडण्याची मानसिकता न होणे किंवा आपण हिंमत न करणे किंवा समाज काय म्हणेल या भीतीने आपण तिथेच अडकून राहणे, अशी जगण्याची अवस्था म्हणजे संक कॉस्ट पॉलिसी. आज आपल्याला बहुतेकांमध्ये खास करून तरुणाईमध्ये ही अवस्था बघायला मिळते. म्हणजे याचं उदाहरण देता येईल. एखाद्या करिअरसाठी तरुणाई प्रचंड मेहनत, वेळ, पैसा व बौद्धिक क्षमता खर्च करते किंवा देते. पण तरीही जर तुम्हाला त्या क्षेत्रात यश मिळत नसेल, तर त्यानंतर होणारे दुःख तुम्हाला नक्कीच नैराश्यात घेऊन जाईल. कारण तरुणाई या करिअरशी भावनिकरित्या जुळली जाते किंवा ती जुळलेली असते. आणि आता समोर त्याच क्षेत्रात विशेष यश मिळेल याची खात्री नसतानाही तुम्हाला जर ते करिअर सोडावेसे वाटत नसेल, शिवाय आपण आता सोडले हे करिअर तर समाज काय म्हणेल, अशी तुमची आत्ता अवस्था असेल, तर समजावे की तुम्ही संक कॉस्ट पॉलिसीमध्ये अडकले आहात. अशा अवस्थेमध्ये आज बहुतेक तरुणाई अडकलेली आपल्याला दिसेल. याचं दुसरं उदाहरण आपल्याला बिझनेसमध्ये घेता येईल. म्हणजे बहुतेक बिझनेसमध्ये संक कॉस्ट पॉलिसी अवस्था हमखास बघायला मिळते. एखादा व्यक्ती एखादा बिझनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रचंड वेळ देऊन, मेहनत करून, तसेच स्वतःचा व बँकेतून कर्ज घेऊन इतरांना मागून पैसा गुंतवतो. असे सर्व काही जुळवाजुळव करून बिझनेस सुरू करतो तो. आपली स्वप्न, आपल्या सर्व सकारात्मक भावना अशा वेळी या बिझनेसशी जोडल्या जातात. म्हणजे आपण भावनिकरित्या या बिझनेसशी जोडले जातो हमखासपणे. पण काही काळानंतर असे सर्व आवश्यक करूनही जर या बिझनेसमध्ये अपेक्षित यश मिळत नसेल किंवा आता हा बिझनेस भविष्यातही विशेष काही कमवून देईल याची खात्री नसेल, पण तरीही तुम्ही हा व्यवसाय सोडत तर नसणार व केवळ भावनिकता म्हणून किंवा समाज माझ्यावर हसेल या भीतीने तुम्ही यात आणखी भांडवल गुंतवून या व्यवसायाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर समजावं तुम्ही संक कॉस्ट पॉलिसी या अवस्थेमध्ये अडकले आहात. एखाद्या याचं उदाहरण आणखी घेता येईल आपल्याला. एखाद्या रिलेशनशिपमध्ये किंवा नात्यामध्ये सुद्धा संक कॉस्ट पॉलिसी ही अवस्था बघायला मिळते. नातं टिकवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी करूनही जर हे नातं भविष्यात टिकेल किंवा या नात्यांमुळे भविष्यात विशेष तुम्हाला समाधान मिळेल याची काहीच शाश्वती नसेल, पण तरीही भावनिकता म्हणून किंवा समाज काय म्हणेल अशा समजुतीने तुम्ही जर या नात्यात राहत असाल, तर समजायचं तुम्ही संक कॉस्ट पॉलिसी या अवस्थेमध्ये अडकल्या. याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण तर तुम्हाला शेअर मार्केट हा एक एकदम प्रभावी उदाहरण तुम्हाला दिसेल. शेअर मार्केटमध्ये संक कॉस्ट पॉलिसी आपल्याला बहुतेकांमध्ये बघायला मिळते. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणारे मार्केट संबंधी कमालीचे भावनिक असतात. यासाठी लोक प्रचंड वेळ व पैसा देतात. पण यात जर वारंवार नुकसान होत असेल आणि आपल्याकडे जे शेअर मार्केटचे ज्ञान आहे, त्याद्वारे भविष्यात मार्केटमधून आपण विशेष काही कमवू किंवा फायदा कमवू अशी शाश्वती नसेल, पण तरीसुद्धा मार्केटमध्ये पैसा आपण भविष्यात कमवू अशी आशा ठेवून जर आपण वारंवार मार्केटमध्ये पैसा गुंतवणे सुरू ठेवत असाल, तर समजावं तुम्ही संक कॉस्ट पॉलिसी या अवस्थेत अडकलेले आहात. याची बघा या संक कॉस्ट पॉलिसीची या अवस्थेची अनेक उदाहरणे देता येईल आपल्याला. म्हणजे मोबाईलचे तुम्हाला फॅन्टसी गेम घ्या, जुगार घ्या, एखादं व्यसन घ्या, एखादी परीक्षा घ्या किंवा एखादं शिकणारं स्किल घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मानत किंवा याला मत देता तो राजकीय पक्षसुद्धा घ्या. संक कॉस्ट पॉलिसीचे अनेक उदाहरणे तुम्हाला देता येतील किंवा पाहायला मिळतील जर तुम्ही या सर्व उदाहरणाची तुलना केली तर.
आता याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा बनतो, की यामधून बाहेर कसं पडायचं आपण? याचं साधं आणि सोपं उत्तर पण करण्यास अतिशय धीर मागणार व कठीण असणारी गोष्ट म्हणजे त्याग. बघा, त्याग हे भगवान बुद्धाचं सर्वात महत्त्वाचं पण प्रभावी एक अक्षरी तत्वज्ञान आहे. त्याग माणसाचं दुःख कमी करते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही सunk कॉस्ट फॉलिसी या अवस्थेचा त्याग करा व यातून बाहेर पडा. आणि जर बाहेर पडणं नाहीच जमत असल्यास काय करायचं आहे? तुम्हाला असलेलं ज्ञान आणि अनुभव, तुमचे प्रयत्न, तुम्ही करत असलेल्या कार्याला प्रभावी करू शकतो का? हे वास्तविकतेत पडताळून बघा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही दिवा स्वप्न बघू नका. अशा व्यक्ती हमखास अपयशी होतात बघा. यानंतर चौथं महत्त्वाचं मला तुम्हाला सांगावंसं वाटेल, की तुमचा घेतलेला निर्णय चुकला हे मान्य करायला तयार राहा किंवा शिका. स्वतःच्या कमतरता शोधा व त्यावर काम करा. तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे केवळ तुमच्या फायद्यासाठी तुम्ही मिळवलं असेल तर समजावं, तुम्ही आयुष्यात हमखास अपयशी होणार आहात. अशा वेळी बघा, या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे शिक्षक. तो मग योग्य मित्र असू शकतो, मैत्रीण असू शकते, आई-वडील असू शकतात, कुणी अनुभवी व्यक्ती असू शकतो, एखादा प्रसंग असू शकतो किंवा अपयशी माणसांची पुस्तके, यापैकी कुणीही तुमचा शिक्षक बनू शकतो. हे आपल्याला सांगतील की काय करू नये. एकदा आपण टाळायला शिकलो की लगेच स्वीकारायला सुद्धा शिकतो, लक्षात घ्या. त्यामुळे माझा जन्म माझ्यातील कमतरता पूर्ण करण्यासाठी झाला आहे, असं जो विद्यार्थी किंवा व्यक्ती मानेल तो कधीही सunk कॉस्ट पॉलिसी या अवस्थेमध्ये अडकणार नाही. बघा तरुणाईने एक गोष्ट लक्षात घ्या. यशाच्या पायरीवर तुम्ही उभे असाल ना, तर पुढे आणि मागे अपयशाची पायरी आहे. आणि जर अपयशाच्या पायरीवर उभे असाल तर पुढे आणि मागे अयशाची पायरी आहे. त्यामुळे जीवनाचा खरा आनंद जो आहे हा पुढे जाण्यातच आहे. म्हणून तरुणाईच्या आत्महत्या आणि व्यक्तींच्या आत्महत्या, अपयशी व्यक्तींच्या आत्महत्या ह्या ज्या समस्या आहेत ना, या समस्येला जबाबदार कुठेतरी सunk कॉस्ट पॉलिसी ही अवस्था सुद्धा आहे. त्यामुळे बघा तरुणाई, की असलेली जागा सोडणे बहुतेकदा आपल्याला योग्य जागेवर घेऊन जाते.